नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण इंग्रजी व्याकरणाचा पुढचा घटक पाहणार आहोत. मागच्या घटकांमध्ये आपण ऍक्टिव्ह पॅसिव्ह पाहिलं, क्लॉज पाहिले, तुम्हाला टेन्स पाहिले, त्याच्यानंतर आर्टिकल्स पाहिले, प्रेपोजिशन्स पाहिले. तर आता आपण महत्वाचा व्हिडिओ पाहणार आहोत, तो म्हणजे नॅरेशन. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट नॅरेशन. याला काही जण डिरेक्ट अँड इनडिरेक्ट नॅरेशन देखील म्हणतात किंवा डिरेक्ट अँड इनडिरेक्ट स्पीच देखील म्हणतात. तर नॅरेशन म्हणजे काय तर ते आपण पाहू, आणि डिरेक्ट अँड इनडिरेक्ट नॅरेशन म्हणजे काय तर ते देखील आपण पाहूया. तर पाहूया नॅरेशन. तर बघा, नॅरेशन म्हणजे काय. नॅरेशन म्हणजे काय, जेव्हा समजा एखादी गोष्ट आपल्याला समोरची व्यक्ती सांगते आणि त्याची समोरच्या व्यक्तीची आपण ऐकून घेतली आणि ती गोष्ट आपण जेव्हा तिसऱ्या व्यक्तीला सांगतो तेव्हा त्याला इनडिरेक्ट नॅरेशन म्हणायचं. काय म्हणायचं? इनडिरेक्ट नॅरेशन. आणि तो समोरच्याला जेव्हा सांगत असतो त्याला डिरेक्ट नॅरेशन म्हणायचं. काय म्हणायचं? डिरेक्ट नॅरेशन. डिरेक्ट नॅरेशन म्हणजे काय, प्रत्यक्ष बोलणं आणि समोरच्याने सांगितलेलं तिसऱ्या व्यक्तीला सांगणं, म्हणजे याला काय म्हणायचं? इनडायरेक्ट नॅरेशन किंवा इनडिरेक्ट नॅरेशन. नॅरेशन म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला कथन म्हणतो, म्हणजे त्यांनी सांगितलेलं दुसरीकडे कथन करायचं, याला काय म्हणायचं? इनडिरेक्ट नॅरेशन. मग बघा, एक वाक्य सांगतो तुम्हाला. सी सेड, ती म्हणाली, माय फादर वर्क्स इन द ऑफिस. ती म्हणाली, ती काय म्हणाली? माय फादर वर्क्स इन द ऑफिस. ती म्हणाली, माझे वडील ऑफिसमध्ये काम करतात. आता ती मला म्हणाली की माझे वडील ऑफिसमध्ये काम करतात. मग मी तिसऱ्या व्यक्तीला जाऊन काय सांगेल? ती म्हणाली की तिचे वडील ऑफिसमध्ये काम करतात. ती म्हणाली की तिचे वडील ऑफिसमध्ये काम करतात. ती काय म्हणाली? माझे वडील ऑफिसमध्ये काम करतात. मी असं दुसऱ्याला जाऊन असं सांगेल का ती म्हणाली की माझे वडील ऑफिसमध्ये काम करतात, असं म्हणाली का? नाही. ती म्हणाली की तिचे वडील ऑफिसमध्ये काम करतात. माझे वडील म्हणेल का मी? नाही. ती म्हणाली की तिचे वडील ऑफिसमध्ये काम करत होते. म्हणजे दुसऱ्याने सांगितलेली गोष्ट आपण तिसऱ्याला सांगणं, याला काय म्हणायचं? याला काय म्हणायचं? इनडिरेक्ट नॅरेशन. ओके. मधू म्हणाला, मी व्यवसायाने डॉक्टर आहे. तेच मी दुसऱ्याला काय सांगेल? मधू म्हणाला की तो व्यवसायाने डॉक्टर होता. तो व्यवसायाने डॉक्टर होता असं आपण तिसऱ्याला सांगा. म्हणजे जेव्हा दुसऱ्याची गोष्ट आपल्याला जे एखादा व्यक्ती सांगत असेल ते आपण तिसऱ्याला सांगत असू आणि तिसऱ्याने अजून तिसऱ्याला चौथ्याला सांगितलं, त्याला सुद्धा इनडिरेक्ट नॅरेशन म्हणायचं. काय म्हणायचं? इनडिरेक्ट नॅरेशन. एखाद्याच्या तोंडचं जे वाक्य असतं ते तोंडचं वाक्य तो दुहेरी अवतरण चिन्हामध्ये टाकलं जातं. याला डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणतात. बघा, सी सेड, ती म्हणाली, माय फादर वर्क्स इन द ऑफिस. माझे वडील ऑफिसमध्ये काम करतात. तिच्या तोंडचं वाक्य म्हणजे तिच्या तोंडचं वाक्य हे कशामध्ये टाकलं? दुहेरी अवतरण चिन्हामध्ये, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये. राजू सेड टू द गार्डनर. राजू गार्डनरला म्हणाला, हॅव यू वॉटर दिस प्लांट. तू या प्लांटला पाणी टाकलं का? म्हणजे त्याच्या राजूच्या तोंडचं वाक्य आहे म्हणून हे काय केलं? दुहेरी अवतरण चिन्ह टाक. मग ते साधं वाक्य असेल तर शेवटी फुल स्टॉप द्या. प्रश्नचिन्ह असेल तर शेवटी काय द्या? प्रश्नचिन्ह द्या. ही सेड, तो म्हणाला, व्हॉट आर यू डुईंग हिअर. व्हॉट आर यू डुईंग हिअर. तू इथे काय करतोय? म्हणजे त्याच्या तोंडचं वाक्य आहे, म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये. हे सगळे दुसऱ्याच्या तोंडचे म्हणजे स्वतःच्या तोंडचं जर वाक्य असेल, एखाद्याच्या तोंडचं वाक्य असेल तर ते कशामध्ये टाकायचं? दुहेरी अवतरण चिन्हामध्ये. आणि दुहेरी अवतरण चिन्हामध्ये जे वाक्य टाकलेलं असतं त्याला रिपोर्टिंग स्पीच असं म्हणतात. काय म्हणतात? रिपोर्टेड स्पीच असं म्हणतात. म्हणजे याला म्हणायचं रिपोर्टेड स्पीच. याला म्हणायचं हॅव यू वॉटर दिस प्लांट, याला रिपोर्टेड स्पीच म्हणायचं. व्हॉट आर यू डुईंग हिअर, रिपोर्टेड स्पीच. गिव्ह अप स्मोकिंग, रिपोर्टेड स्पीच. रिपोर्टेड स्पीच म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हामधलं जे एखाद्याने बोललेलं वाक्य असतं त्याला रिपोर्टेड स्पीच असं म्हणतात. म्हणजे रिपोर्टिंग करणाऱ्याच्या तोंडचं कथन असं म्हटलं जातं. रिपोर्टिंग म्हणजे काय? जो रिपोर्ट करतो तो त्याच्या तोंडचं स्पीच असं म्हटलं जातं. मग तो स्पीच कसं देईल? तो एक साधं वाक्य बोलेल, प्रश्न विचारेल, किंवा तो आज्ञा देईल, सल्ला देईल, विनंती करेल, किंवा एक्सक्लेमेटरी बोलेल म्हणजे उद्गारवाक्य बोलेल. ओके. किंवा एखादी इच्छा वगैरे व्यक्त करेल. म्हणजे एखाद्याच्या तोंडचं वाक्य असेल तर दुहेरी अवतरण चिन्हामध्ये टाकलं जातं, त्याला आपण रिपोर्टेड स्पीच असं म्हटलं जातं. म्हणजे जे रिपोर्ट केलं गेलेलं स्पीच असं म्हटलं जातं. आता ही जास्त इथं जर सेड असतो, सेड असेल, सेड टू असेल, तर हे जे बघा, तो म्हणाला, राजू सेड टू द गार्डनर. पुढे जर लिस्नर असेल म्हणजे ऐकणारा असेल तरी इथं सेड टू येतं. लक्षात ठेवा. काय येतं? सेड टू येतं. पुढे बघा, इथं ही सेड, तो म्हणाला, इथं ऐकणारा नाहीये.
त्याच्यामुळे इथं फक्त काय घेतलं, सेड घेतलं. ऐकणारा पुढे जरी असेल तरी सुद्धा इथं सेड घेतलं जातं. ही सेड, बघा, ही सेड कॉमा डबल इनवर्ट कॉमा मोहन कम हिअर, मोहन इकडे ये. म्हणजे मोहन पुढे टाकून दिला तरी सुद्धा इथं सेड घ्यायचा. इथं काय घ्यायचा, सेड घ्यायचा. म्हणजे इथं आणि जर समजा समोर ऐकणारा असेल, समोर लगेच ऐकणारा असेल तर इथं काय घ्यायचं, सेड टू घ्यायचं. काय घ्यायचं, सेड टू. मग एकटा आहे सेड टू, डॉक्टर सेड टू, डॉक्टर सेड टू अकबर, अकबरला म्हणाले म्हणून इथं सेड टू घ्यायचं. मग हे जे सेड टू किंवा सेड असतं तर याला म्हणायचं रिपोर्टिंग व्हर्ब, रिपोर्ट करणाऱ्याचं क्रियापद, रिपोर्ट करणाऱ्याचं क्रियापद. मग आता हे कोणत्या हे जे वाक्य आहे या वाक्याला काय म्हणायचं, डिरेक्ट नॅरेशन. काय म्हणायचं, डिरेक्ट नॅरेशन किंवा डिरेक्ट स्पीच म्हणायचं. ओके, आपल्याला आपल्या शिक्षकांनी डायरेक्ट स्पीच असं शिकवलं असल्यामुळे आपल्या तोंडातून बऱ्याच वेळेस ते शब्द निघतात, डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच असं म्हणतात. आपण तरी सुद्धा आपण समजून घ्या, त्याच्याशी आपल्याला एवढं मतलब नाही. आपण सी सेड, ती म्हणाली माय फादर वर्क्स इन द ऑफिस, माझे वडील ऑफिसमध्ये काम करतात. म्हणजे तिच्या तोंडचं हे वाक्य आहे, हे डायरेक्ट स्पीच मध्ये आहे, डिरेक्ट नॅरेशन आहे. हे काय आहे, डिरेक्ट नॅरेशन. आता आपल्याला याला काय करायचं, इनडिरेक्ट नॅरेशन. म्हणजे इथं हे एक छोटं वाक्य आणि हे एक वाक्य, हे दोन वाक्य आपल्याला जोडायचे. इथं राजू सेड टू द गार्डनर आणि हॅव यू वॉटर हे वाक्य आपल्याला जोडायचे, हे वाक्य जोडायचे, हे दोन वाक्य जोडायचे. आणि जेव्हा दोन वाक्य जोडणारा शब्द असतो त्याला कंजंक्शन म्हणतात, उभयान्वयी अव्यय म्हणतात. काय म्हणतात, उभय. उभय म्हणजे दोन, अन्वय म्हणजे जोडणं. दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणारा शब्द त्याला उभयान्वयी शब्द म्हणतात. मग उभयान्वयी अव्यय म्हणजे आपल्याला हे दोन शब्द, हे वाक्य आणि हे वाक्य जोडण्यासाठी आपल्याला उभयान्वयी अव्यय लागेल. मग इथं हे जो कॉमा आहे, हा जो कॉमा आहे हा कॉमा इथं काढून टाकायचा. ही जे दुहेरी अवतरण चिन्ह आहे ते देखील काय करायचं, काढून टाकायचं. हे जे प्रश्न चिन्ह आहे हे देखील काय करायचं, काढून टाकायचं. उद्गारार्थी चिन्ह आहे ते देखील काय करायचं, काढून टाकायचं. म्हणजे सर्व अवतरण चिन्ह काय करायचे, काढून टाकायचे. त्याच्यानंतर हे कॉमा काढायचा आणि हे दोन वाक्य जोडणारा जो शब्द आहे तो कंजंक्शन म्हणून तिथं दॅट घ्यायचा. काय घ्यायचा, THAT, दॅट, ज्याचा अर्थ होतो की, ज्याचा अर्थ काय होतो की. म्हणजे मग आता बघा वाक्यांचे प्रकार किती. हे ऍसिरेटिव्ह सेंटेन्स आहे. ऍसिरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे शेवटी फुल स्टॉप असतो. याला विधानार्थी वाक्य किंवा साधं वाक्य म्हणायचं. काय म्हणायचं, साधं वाक्य. मी शिक्षक आहे, मी दररोज व्यायाम करतो, हे काय झाली, साधी वाक्य झाली. इंटरॉगेटिव्ह क्वेश्चन. इंटरॉगेटिव्ह म्हणजे काय, इंटरॉगेटिव्ह म्हणजे काय, प्रश्न, विचारपूस. विचारपूस, इंटरॉगेटिव्ह म्हणजे विचारपूस. विचारपूस कसं करतो, तू केलं का, तू खाल्लं का, तू काय करतोय, ही झाली विचारपूस. विचारपूस करण्याचे दोन प्रकार आहेत. एक येस नो ने, तू खाल्लं का, आपण काय म्हणू, हो किंवा नाही असं, त्याला येस नो टाईप क्वेश्चन म्हणायचं. तू कुठे गेला होतास, मग त्याचं उत्तर हो नाही येईल का, नाही, त्याचं उत्तर वेगळी, मग त्याला म्हणायचं WH क्वेश्चन. काय म्हणायचं, WH. म्हणजे व्हर्बल क्वेश्चन आणि WH क्वेश्चन असे इंटरॉगेटिव्हचे दोन प्रकार आहेत. ओके, मग इथं कंजंक्शन म्हणून जर व्हर्बल क्वेश्चन आला तर जोडणारा शब्द म्हणून इफ किंवा वेदर घ्यायचा. काय घ्यायचा, इफ, IF इफ किंवा WHATHER, WHETHER वेदर घ्यायचं. बघा, साधं वाक्य असेल तर दॅट घ्यायचा. प्रश्न असेल, यस नो ने येणारा प्रश्न असेल, यस नो ने उत्तर येणारा जर समजा रिपोर्टिंग स्पीच असेल तर इथं कंजंक्शन म्हणून काय घ्यायचं, इफ किंवा वेदर घ्यायचं. इथं इफ किंवा वेदर घ्यायचं. जर समजा प्रश्न असेल, WH चा प्रश्न असेल तर तुम्हाला कंजंक्शन घ्यायची गरज नाही. हा WH शब्दच कंजंक्शन म्हणून काम करतो. WH शब्द काय करतो, कंजंक्शन म्हणून काम करतो, म्हणजे उभयान्वयी अव्यय म्हणून काम करतो. आता जर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल, इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य, कृपया उभा राहा, कृपया इकडे ये, तेवढे दार लावा पाहू, दारू सोडून दे, सिगारेट सोडून दे. म्हणजे हे काय, एक तर सल्ला असतो, नाही तर विनंती असते, नाही तर आज्ञा असते, नाही तर हुकूम असतो, नाही तर इशारा असतो. मग इथं जे आहे ना, इथं आपण टू घ्यायचं. कंजंक्शन म्हणून काय घ्यायचं, टू. आणि जर नकार असेल, डोंट, असं करू नको, तर इथं नॉट टू घ्यायचं. काय घ्यायचं, नॉट टू. मग साध्या वाक्याला काय घ्यायचा, साध्या वाक्याचं कंजंक्शन दॅट. प्रश्नार्थी वाक्याचं कंजंक्शन इफ किंवा वेदर. ही दोन वाक्य जोडण्यासाठी इफ किंवा वेदर. प्रश्नार्थी वाक्याचं कंजंक्शन व्हॉट घ्यायचं. व्हॉट जसं तसं, व्हॉट, वेअर, वेन, जसं जो शब्द असेल तो WH वर्ड घ्यायचा. प्रश्न आणि जर समजा ना आज्ञार्थी वाक्य असेल तर टू किंवा नॉट टू घ्यायचा.
आणि जर समजा तुमचं उद्गारार्थी वाक्य असेल तर उद्गारार्थी वाक्याला पुन्हा दॅट घ्यायचं. काय घ्यायचा? दॅट. मग दॅट कुठे कुठे घ्यायचा? साधं वाक्य एक्सिक्युटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्सला कंजंक्शन म्हणून उभयान्वयी अव्यय म्हणून दॅट घ्यायचा. प्रश्नार्थक वाक्य असेल येस नोचा असेल तर इफ किंवा वेदर आणि डब्ल्यूएच क्वेश्चन असेल तर डब्ल्यूएच वर्ड हा कंजंक्शनचं काम करतो. आणि जर समजा इम्पेरेटिव्ह आज्ञार्थी वाक्य असेल तर होकार असेल तर टू, नकारार्थी असेल तर नॉट टू. ओपेटिटिव्ह वाक्यामध्ये काही ठिकाणी दॅट घेतात, काही ठिकाणी दॅटची गरज नसते. मग कळलं का तुम्हाला? पहिली गोष्ट काय सांगितली? अवतरण चिन्ह काढून टाकायचे. दुहेरी अवतरण चिन्ह, प्रश्न चिन्ह काढून टाकायचं. प्रश्न चिन्ह काढून टाका, उद्गारवार्थी चिन्ह काय करा? काढून टाका. पहिला नियम कळला? चिन्ह काढणं, कंजंक्शन वापरणं. काय वापरणं? कंजंक्शन. आता फक्त सेड असेल तर डायरेक्ट तो सेड शब्द घ्यायचा. काय घ्यायचा? सेड शब्द जसा तसा घ्यायचा. सेड टू असेल, काय असेल? सेड टू. आता प्रश्न आपण काय करतो? सांगतो का विचारतो? विचारतो. मग विचारण्यासाठी इंग्लिश मध्ये टोल्ड आहे का आस्कडे? आस्कडे. काय? आस्क. टोल्ड म्हणजे सांगितलं, आस्क म्हणजे विचारलं. म्हणजे इथं सेड टूच्या ऐवजी काय घ्यायचं? आस्कडे. म्हणजे प्रश्न हा नेहमी विचारलाच जातो, त्याच्यामुळे सेड टूच्या ऐवजी आस्कडे घ्यायचं. काय घ्यायचं? आस्क. पण इथं सेडच्या ऐवजी आपण सेड, फक्त सेड असेल तरच, सेड टू असेल तरच आस्क घ्यायचा. आता इथं सेड टू आहे, सेड टू अकबर. मग आता इथं विनंती असेल तर रिक्वेस्टेड करायचं. सेड टूच्या ऐवजी काय करायचं? रिक्वेस्टेड. आणि सल्ला असेल तर ऍडव्हाइस करायचं. विनंती असेल रिक्वेस्टेड, उपदेश असेल तर ऍडव्हाइस, इशारा असेल तर वॉर्न, हुकूम असेल तर ऑर्डर. काय शील? ऑर्डर. असे वेगवेगळे इथं येतील. ओके. त्याच्यानंतर इथं सेड असेल एक्सक्लेमेटरी वाक्यामध्ये तर इथं एक्सक्लेम्ड करायचं. काय करायचं? एक्सक्लेम करायचं. आता आपल्याला उद्गारार्थी वाक्य म्हणजेच काय? आपल्या तोंडावाटे कोणकोणत्या भावना व्यक्त होतात? आनंदाची भावना, दुःखाची भावना, ओके, त्याच्यानंतर आश्चर्याची भावना. मग आनंदाची भावना असेल तर एक्सक्लेम्ड विथ जॉय. एक्सक्लेम विथ जॉय. ओके. आपल्या परीक्षेत आपला 1 नंबर आला तर आपल्याला काय वाटेल? आनंद वाटेल. एक्सक्लेम विथ जॉय. किंवा आपण आनंदाने उड्या मारायला लागलो, एक्सक्लेम विथ जॉय. जर समजा तुम्हाला याच्यामध्ये दुःख झालं, काय एखादी गोष्ट आपण नापास झालो, काय होईल? एक्सक्लेम विथ सारो. एक्सक्लेम विथ सारो म्हणजे दुःखाने. लक्षात आलं का तुम्हाला? एक्सक्लेम विथ सॉरो, एक्सक्लेम विथ जॉय, हे अशा पद्धतीने तुम्हाला काही याच्यामध्ये. किंवा आश्चर्य वाटलं, एक्सक्लेम विथ सरप्राईज. ओके. अशा पद्धतीने इथं सेडचं बदल याच्यामध्ये होईल. आणि इथं सेड टूच्या याच्यामध्ये बाकीच्या ओपेटिटिव्ह सेंटेन्स मध्ये काही वाक्यांमध्ये डायरेक्ट काही वाक्यांमध्ये सेड टूच्या ऐवजी एक्सक्लेम काही आस्कड येईल, काही ठिकाणी टोल्ड येईल. आपण नंतर पाहणार आहोत. तर मग सेडचा बदल कळला का? सेडच्या नंतर कळला का? फक्त सेड असेल तर डायरेक्ट सेड घ्या. सेड असेल तर काय करा? सेड घ्या. पण आता इथं रिपोर्टेड स्पीच जे आहे इथं सेड आहे. रिपोर्टेड स्पीच काय? इथं सेड आहे. रिपोर्टेड स्पीच जर सेड असेल तर पुढच्या वाक्याचा काळ बदलून टाकायचा. काय सांगितलं? पुढच्या वाक्याचा काय करायचा? काळ बदलायचा. म्हणजे इथं सेड असेल तर इथं साधा वर्तमान काळ, वर्क्स. वर्क्स म्हणजे काय? साधा वर्तमान काळ आहे. वर्क्सचं होईल वर्कड होईल. काय होईल? वर्क म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप होईल. म्हणजे साधा वर्तमान काळ असेल तर साधा भूतकाळ होईल. इथं इज वर्किंग राहिलं असतं ना तर त्याचा वॉज वर्किंग म्हणजे काय केलं असतं? चालू वर्तमान काळ असेल तर चालू भूतकाळ म्हणजे वर्तमान काळ हा भूतकाळ करायचा. साधा वर्तमान काळ असेल साधा भूतकाळ करा म्हणजे सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट. त्याला सिंपल प्रेझेंटला काय शब्द आहे अजून? प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स. प्रेझेंट इंडेफिनिटचं काय करायचं? पास्ट इंडेफिनिट. कंटिन्युअस प्रेझेंटचं काय करायचं? पण प्रेझेंट कंटिन्युअसचं पास्ट कंटिन्युअस. कंटिन्युअसचा दुसरा शब्द काय आहे? प्रोग्रेसिव्ह. ओके. प्रेझेंट प्रोग्रेसिव्हचं करायचं पास्ट प्रोग्रेसिव्ह. आणि प्रेझेंट परफेक्ट असेल म्हणजे पूर्ण वर्तमान काळ असेल, हॅव हॅज आणि तिसरे रूप असेल हॅव वर्क, हॅज वर्क असं असेल तर काय करायचं? त्याचं हॅड वर्क करायचं. हॅड वर्क म्हणजे तिसरं रूप करायचं. म्हणजे पूर्ण वर्तमान काळ असेल तर पूर्ण भूतकाळ करायचा. चालू पूर्ण वर्तमान काळ असेल तर चालू पूर्ण भूतकाळ करायचा. बघा, साधा वर्तमान काळ साधा भूतकाळ, चालू वर्तमान काळ चालू भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ, चालू पूर्ण वर्तमान काळ चालू पूर्ण भूतकाळ. ओके. आणि डायरेक्ट साधा भूतकाळ आला. मग आता वर्कचं वर्कड करू आणि डायरेक्ट वर्कड आलं तर तसा नाही ठेवायचं, त्याला पूर्ण भूतकाळ करायचं. साधा भूतकाळ असेल तर काय करायचं? त्याचा पूर्ण भूतकाळ करायचं. लक्षात आलं? आणि पूर्ण चालू भूतकाळ असेल तर चालू भूतकाळ असेल म्हणजे वॉज वर्किंग असं असेल तर त्याचा चालू पूर्ण भूतकाळ करायचं. काय करायचं? त्याचा चालू
पूर्ण भूतकाळ करायचं. बघा, साधा भूतकाळचं पूर्ण भूतकाळ, साधा चालू भूतकाळ असेल तर त्याचा चालू पूर्ण भूतकाळ करायचं. हॅड बीन वर्किंग असं करायचं. लक्षात, वॉज वर्किंगचं काय करायचं, हॅड बीन वर्किंग, वॉज वेअर्स. ओके. आणि जर डायरेक्ट पूर्ण भूतकाळ आला तर त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. चालू पूर्ण भूतकाळ आला त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. आणि फ्युचर टेन्स आला, भविष्यकाळ आला, शाल विल आलं तर त्याचा कंडिशनल टेन्स करायचं. म्हणजे काय, कॅन विल असेल तर वुड करा, शाल असेल तर शुड करा, कॅन असेल तर कुड करा, मे असेल तर माईट करा, माईट असेल तर माईट ठेवा, मस्ट असेल तर हॅड टू करा. म्हणजे अशा पद्धतीने काय करायचं, याच्यामध्ये बदल करायचे. मग काळातले बदल कळलं का? साधा वर्तमान काळाचं काय करायचं, साधा भूतकाळ. पूर्ण चालू वर्तमान काळाचं चालू भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळाचं पूर्ण भूतकाळ, चालू पूर्ण वर्तमान काळाचं चालू पूर्ण भूतकाळ, साध्या भूतकाळाचं पूर्ण भूतकाळ, त्याच्यानंतर चालू भूतकाळाचं चालू पूर्ण भूतकाळ. काय, चालू पूर्ण भूतकाळ. आणि पूर्ण भूतकाळ आणि चालू पूर्ण भूतकाळामध्ये बदल होणार नाही. आणि जर समजा तो फ्युचर टेन्स असेल तर फ्युचर टेन्सचं काय करायचं, कंडिशनल टेन्स. म्हणजे काय, मेचं माईट, कॅनचं कुड, आहे का नाही, मस्टचं हॅड टू वगैरे अशा याच्यामध्ये काय करायचं, बदल करायचं. म्हणजे बघा, पहिला बदल काय, सेड असेल तर डायरेक्ट सेडच्या नंतर दॅट घ्या. सेड टू असेल त्याचं आस्क, टोल्ड, काय असेल ते आस्क ते आपण घेऊ. त्याच्यानंतर कंजंक्शन म्हणून दॅट, इफ, वेदर, टू, नॉट टू, ओके, हे घ्यायचं. त्याच्यानंतर एक काळामधला बदल करायचा. त्याच्यानंतर कर्त्यांमधला बदल, इकडे मुलगा असेल इकडे मुलगा असेल तर आयचा ही करा, मुलगी असेल तर शी करा, मूल अनेक असतील तर दे करा. ओके. मी म्हणजे मी इथं जर समजा इकडे मुलगा असेल, मी हा मुलाऐवजी आला तर हिम करा, मुलीऐवजी आला तर हर करा, जास्त असतील तर देम करा, काय असतील तर देम करा. अवश्य काय होईल, देम होईल. आणि त्याच्यानंतर महत्वाचा बदल, काही शब्द असे आहेत की शब्दांमध्ये बदल होतो. म्हणजे इकडे जर धीस आलं तर आपल्या इनडिरेक्ट नॅरेशन मध्ये दॅट करायचं. धीसचं दॅट, टुडेचं दॅट डे, दीजचं दोज, ॲगोचं बिफोर, लक्षात आलं का, दसचं सो, त्याच्यानंतर येस्टरडेचं द फॉलोइंग, येस्टरडे द प्रिव्हियस डे, येस्टरडे म्हणजे काय, मागं, द प्रिव्हियस डे, टुमारो द नेक्स्ट डे किंवा द फॉलोइंग डे. लक्षात आलं. मग टुडेचं काय केलं, दॅट डे, टू नाईटचं दॅट नाईट करायचं, दिसचं दॅट, दीजचं दोज वगैरे. हे जे बदल आहेत हे बदल, काळांमधले बदल तुम्हाला काय काय येते आणि शब्दांमधले बदल काय काय आहेत, तर शब्दांमधले बदल आपल्याला करता येतील. तर आता याच्यामध्ये आपण जे काही आहेत हे आपण काय करूया, थोडस आपण बदल करूया. बघा, इथं शी घेतलं, इथं सेड घेतलं, हे दोन्ही काढून टाकायचं, अवतरण चिन्ह काढून टाकायचं आणि इथं काय घ्यायचं, कंजंक्शन म्हणून दॅट घ्यायचं. शी सेड दॅट, शी सेड दॅट. आता माय फादर म्हणजे माझे वडील ऑफिसमध्ये काम करतात, म्हणजे माझे का नाही, कोणाचे, तिचे. मग मायच्या ऐवजी काय होईल, तिचे, तिचेसाठी कोणता शब्द येईल, हर, काय होईल, हर फादर. आणि वर्कचं काय होईल, वर्कड होईल, वर्क इन द ऑफिस. पण इथं रिपोर्टिंग वर्क जर सेज असेल, SAYS, किंवा विल से असेल, भविष्यकाळी असेल, वर्तमान काळी किंवा भविष्यकाळी असेल तर पुढचा काळ बदलत नाही. रिपोर्टिंग स्पीच मधला काळ बदलत नाही. इकडे जेव्हा सेड किंवा सेड टू असेल तरच इकडचा काळ बदलतो, अदरवाईज काळ बदलत नाही. आणि काळ कुठे कुठे बदलतो, काळ काळ ऍसेरिटिव्ह सेंटेन्स मध्ये बदलतो, इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स मध्ये बदलतो आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये बदलतो. याच्यामध्ये इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये काही बदलत नाही. ओके. आणि सेज बघा, वर्तमान रिपोर्टिंग वर्ब जर समजा सेज असेल, SAYS, किंवा से असेल तर पुढच्या याचा रिपोर्टिंग स्पीच मधला काळ बदलायचा नाही, ते आहे तसंच ठेवायचं. इकडे भूतकाळ असेल तरच इकडचा काळ बदलू शकतो, अदरवाईज काळ बदलत नाही. अजून दुसरी महत्वाची गोष्ट, इकडे जर समजा एखादं वाक्य त्रिकालाबाधित सत्य असेल, सूर्य पूर्वेला उगवतो, सूर्य पश्चिमेला मावळतो, सन रायझेस इन द ईस्ट, सन सेट्स इन द वेस्ट, अर्थ रिव्हॉल्व्स द राउंड, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे त्रिकालाबाधित सत्य वाक्य आहे. किंवा एखादी म्हण असेल किंवा एखादं सुभाषित असेल, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, प्रामाणिकपणा हा सर्वात चांगला सद्गुण आहे, तर हे त्रिकालाबाधित सत्य कायमचे आहेत. किंवा इतिहासातली एखादी घटना असेल तर ह्या ज्या घटना असतील, ह्या जे तथ्य असतील, हे वैज्ञानिक तथ्य असतील, वैज्ञानिक सिद्धांत असतील. वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस, पाणी 100 अंशाला तापतं. आपण असं म्हणू का, तो म्हणाला की पाणी 100 अंशाला तापत होतं,
तेव्हाही तापत होतं ना, आताही तापत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये वैज्ञानिक सिद्धांत असतील, त्रिकालाबाधित सत्य असतील, सुभाषित असतील, सुविचार असतील, म्हणी असतील, हे इकडे सेड असो नाही तर काही असो, त्यांच्या काळामध्ये काही बदल होत नाही. आणि इकडे जर रिपोर्टिंग वर्ब जर समजा वर्तमान काळी किंवा भविष्य काळी असेल तर इकडचा काळ बदलत नाही. इकडचा काळ केव्हा बदलतो? जेव्हा रिपोर्टिंग वर्ब हे काय असेल? भूतकाळी असतं. काय असतं? भूतकाळी असतं. मग आता आपण याचं काय होईल? सी सेड दॅट हर फादर, मायचा ऐवजी हर होईल, फादर वर्कड. काय होईल याचं? वर्कचं काय होईल? वर्क इन द ऑफिस होईल. आता इथं राजू सेड टू द गार्डनर, सेड टू चा बदल काय होईल? आस्कड बदल होईल. काय बदल होईल? राजू आस्कड द गार्डनर, राजूने गार्डनरला विचारलं काय? हॅव यू वॉटर दिस प्लांट. आता जर प्रश्न असेल ना त्याचं साधं वाक्य करून घ्यायचं. हॅव यूचं यू हॅव वॉटर द प्लांट करायचं. काय करायचं? यू हॅव वॉटर द प्लांट आणि मग यू हॅव वॉटर द प्लांटचं मग बदल करायचा. काय करायचं? ते कोणताही प्रश्न असो, तो साधा प्रश्न, तो व्हर्बल क्वेश्चन असेल किंवा डब्ल्यूएच क्वेश्चन असेल किंवा तुम्हाला तो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल, त्याचं साधं वाक्य करायचं. कारण इनडिरेक्ट स्पीच मध्ये प्रश्नचिन्ह नसतं. इनडिरेक्ट स्पीच मध्ये उद्गारार्थी चिन्ह नसतं. लक्षात आलं? त्याच्यामुळे हे वाक्य काय करून घ्यायचे? साधे करून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये काळानुसार बदल करायचा. हॅव यूचं काय करायचं? यू हॅव वॉटर द प्लांट. मग यू म्हणजे काय? राजू सेड द गार्डनर दॅट. यूचं म्हणजे यू म्हणजे कोण? गार्डनर, माळी, तो. यूचा बदल होईल तो. दॅट ही. हॅवचा बदल काय होईल? हॅव वॉटर म्हणजे वर्तमान, पूर्ण वर्तमान काळ आहे त्याचा, पूर्ण भूतकाळ. हॅड वॉटर होईल. इफ ही हॅड वॉटर धिसचा बदल काय सांगितला? दॅट प्लांट. आणि शेवटी काय येईल? फुल स्टॉप येईल. प्रश्नचिन्ह येणार नाही. आपण प्रत्येक एक एक घेणार आहोत. आता ही सेड इथं दॅट येईल का? नाही, तो डब्ल्यूएच शब्दच येईल. ही सेड व्हॉट. आता आर यू डुईंगचं काय करायचं? यू आर डुईंग करायचं आणि मग यूचं काय करायचं? चेंज करायचं. ही सेड व्हॉट. यूचं बदल होईल ही आणि आर डुईंगचं काय होईल? पूर्ण चालू वर्तमान काळाचं चालू भूतकाळ होईल. म्हणजे इफ ही वॉज डुईंग किंवा शी वॉज डुईंग, हिअरचं काय बदल होईल? हिअरचं देअर बदल होतो. काय बदल होतो? देअर बदल होतो. द डॉक्टर सेड. द डॉक्टर सेड. इथं दॅट येईल का? नाही, इथं काय येईल? टू गिव्ह अप स्मोकिंग. फक्त अवतरण चिन्ह काढून टाकायचे. टू गिव्ह अप स्मोकिंग. इथं काय येईल? द डॉक्टर सेड टू अकबर. द डॉक्टर, आता डॉक्टर नेहमी सल्ला देतात, लक्षात ठेवा. पण डॉक्टर ऍडव्हाइस्ड अकबर. डॉक्टर ऍडव्हाइस्ड अकबर. इथं नॉट, डोंटचं काय करायचं? नॉट टू करायचं. नॉट टू ईट एनिथिंग फॉर अ डे. नॉट टू ईट एनिथिंग फॉर अ डे. आता ही एक्सक्लेम्ड. सेडचं काय करायचं? एक्सक्लेम. ज्यावेळेस उद्गारार्थी वाक्य असेल त्यावेळेस एक्सक्लेम करायचं. हाऊ स्लोली ही वॉक्स. हाऊ स्लोलीचं पहिल्यांदा हे साधं वाक्य करून, हाऊ स्लोली ही वॉक्सचं काय करायचं? ही वॉक्स व्हेरी स्लोली करायचं आणि मग त्याच्यामध्ये बदल करायचा. ही सेड दॅट ही वॉकड, WALKED, वॉक व्हेरी स्लोली. आणि शेवटी काय येईल? पूर्णविरामी. ते एक पाहू. आता राजू सेड टू महेश. राजू महेशला म्हणाला गुड मॉर्निंग. ओपेटेटिव्ह सेंटेन्स आहे. मग राजू विश, इच्छा केली राजूची. राजू विश्ड महेश व्हेरी गुड मॉर्निंग. राजू विश महेश व्हेरी गुड मॉर्निंग. अशा पद्धतीचे जे वेगवेगळे जे आहेत. मग कंजंक्शन कुठं वापरायचं, कोणतं कंजंक्शन वापरायचं, काळामध्ये कुठं बदल करायचा हे आपल्याला कळलं पाहिजे. तर शब्दांमध्ये काय काय बदल होतो तर शब्द आपण पाहू. विद्यार्थी मित्रांनो, हे शब्दांमध्ये काय काय बदल केले जातात तर ते आपण पाहू. धिस मध्ये धिसचा बदल होईल दॅट. दीजचा बदल होईल दोज. ऍगोचा बिफोर होईल. हिअरचं देर होईल. म्हणजे येथे असेल तर तेथे होईल. दसचं सो होईल. नाऊचं देन होईल. हेन्सचं देस होईल. हिथरचं तिथर होईल. हेअर आफ्टरचं देअर आफ्टर होईल. हेअर इनचं देअर इन होईल. टुडेचं दॅट डे होईल. टू नाईटचं दॅट नाईट होईल. टुमॉरोचं द नेक्स्ट डे होईल. लास्ट मंथचं द प्रिव्हियस मंथ. लास्ट आला का द प्रिव्हियस शब्द येईल, लक्षात ठेवा. नेक्स्ट आला का द फॉलोइंग येईल. नेक्स्ट मंथ म्हणजे द फॉलोइंग मंथ. नेक्स्ट इयर द फॉलोइंग इयर. लास्ट आलं तर प्रिव्हियस येईल. लास्ट इयरला काय होईल? द प्रिव्हियस इयर. लास्ट मंथला द प्रिव्हियस मंथ होईल. येस्टरडेला द प्रिव्हियस डे किंवा द डे बिफोर. नेक्स्ट मंथला द फॉलोइंग मंथ. तर अशा पद्धतीने हा काळांमध्ये का बदल केला जातो. तर आपण या पहिल्या व्हिडिओमध्ये याचे सगळे नियम आपण व्यवस्थित पाहिलेले आहेत. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लगेच पाहणार आहोत ऍसेरिटिव्ह सेंटेन्स आणि इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. हे दोन्ही जे प्रकार आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे लगेच पाहूया आपण दुसरा व्हिडिओ. पण जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओ लगेच लाईक करा, चांगली कमेंट करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया आता आपण